नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये विविध बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. छावा चित्रपटात चिरके घराण्याविषयी चुकीची माहिती दिली, या संदर्भात दिग्दर्शक लक्ष्मण उद्देकरांनी उत्तर द्यावं, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, शिर्के कुटुंबाचा इशारा. महाराष्ट्र सायबर सेलकडून विकिपीडियाच्या युजर्सवर गुन्हा दाखल. विकिपीडियाच्या 4 ते 5 युजर्सवर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीराजेंबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी कारवाई. संगमेश्वरमधील संभाजी महाराजांना कैद केलेल्या जागेची मंत्री योगेश कदमांकडून पाहणी. सरदेसाई वाडा परिसरातील जमिनीची सरकार खरेदी करणार. 7 दिवसात जमिनीचे नकाशे सादर करण्याचे कदम यांचे भूमी अभिलेख विभागाला आदेश. सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर माहिती सरकारचा महाविस्टा प्रकल्प. मंत्रालय आणि आसपासच्या परिसराचा पुनर्विकास केला जाणार. पुनर्विकास करण्यासाठी 3 कंत्राटदार सादरीकरण करणार. 3ही वास्तुविशारद आता पुढील आठवड्यामध्ये सादरीकरण करणार. जालन्यामध्ये परीक्षा केंद्रावर पेपर फुटला नसल्याचं राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावींचं स्पष्टीकरण. व्हायरल झालेला पेपर प्रश्नपत्रिकेशी संबंधित नसल्याची माहिती. जालन्यात 10वीच्या परीक्षेत कॉपीमुक्त अभियानाचा अक्षरशः फज्जा. बदनापूरमधील परीक्षा केंद्रावर कॉपी बहादरांचा सुळसुळाट. विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी भिंतींवरून उड्या मारण्याचा हा व्हिडिओ समोर. तर जळगावमधील 10वीच्या परीक्षा केंद्रांवर सुद्धा गैरप्रकार सुरू. विद्यार्थ्यांना सर्रास कॉपी पुरवल्या जात असल्याचं समोर. भिंतींवरून उड्या मारून कॉपी पुरवल्या जात असल्याचं समोर. पेपरफुटीची चौकशी केली जाईल, दोषींवर कारवाई होईल. कॉपीमुक्त महाराष्ट्र करण्याचा सरकारचा संकल्प आहे. पेपरफुटीवर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. बुलढाण्याच्या चिखलीमध्ये श्वेता महालेंना आलेल्या धमकीनंतर आता भाजप कार्यकर्ते आक्रमक. तर पुणे नागपूर महामार्गावर कार्यकर्त्यांचा चक्काजाम, आंदोलनाचा इशारा. या ठिकाणी त्यांनी आंदोलन करत कारवाई करण्याची केली मागणी. आमदार श्वेता महाले धमकी प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट. शेकडो भाजप कार्यकर्ते पोलीस ठाण्यात आक्रमक. आरोपीला तात्काळ अटक करून कारवाईची मागणी. सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी 3 मार्चला मंत्रालयावर राज्यव्यापी आंदोलन करणार. सिद्धार्थ अंबिरे यांची माहिती. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर अंगणवाडी सेविकांचं महाधरणे आंदोलन. विविध मागण्यांसाठी हे आंदोलन होणार. तर मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचाही इशारा. मुक्ताईनगरात प्रलंबित जात प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे आदिवासी कोळी समाज उतरला रस्त्यावर. यामुळे राष्ट्रीय महामार्ग रोखला. लवकरात लवकर प्रमाणपत्र मिळण्याची मागणी. काँग्रेसचे माजी आमदार सहस्राम कोरोटे यांचा शिवसेनेत प्रवेश. तर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत काँग्रेसचे माजी आमदार शिवसेनेत. अनेक सरपंच आणि कार्यकर्त्यांचा सुद्धा शिवसेनेत प्रवेश. विदर्भामध्ये कोकणाप्रमाणे शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात 25 फेब्रुवारीला उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार. हायकोर्टाच्या आदेशानुसार आता बाजार समिती पुढील कार्यवाही करणार. पंढरपूरच्या सांगोल्यामध्ये पाणी पुरवठा योजनांसाठी तब्बल 402 कोटी खर्च. तरी सुद्धा नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित. आमदार बाबासाहेब देशमुखांचा आरोप. बाबासाहेब देशमुखांकडून पाणी पुरवठा विभागाचा आढावा. मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून मुंबई गोवा महामार्गाचा आढावा. तर महामार्गाचं काम मे अखेरपर्यंत करण्याचे प्रयत्न. शिवेंद्रराजेंचं वक्तव्य. तर काम पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याच्याही सूचना. डोंबिवलीमधून बेपत्ता विद्यार्थिनीचा मृतदेह आसनगाव रेल्वे ट्रॅकजवळ सापडला. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दाखल केला गुन्हा. पोलिसांचा अधिकचा तपासही सुरू. कल्याणमध्ये पोलीस अधिकारी लोकलच्या धडकेत जखमी. ट्रॅक लगत सापडलेल्या मृतदेहाच्या पंचनाम्याच्या वेळेची घटना. सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास गर्जे यांच्यावर सध्या उपचार सुरू. वाहनधारकांनी 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावावी. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेंढे यांचं आवाहन. पंढरपूरच्या 130 कोटी रुपयांच्या कामाची निविदा रद्द. तांत्रिक कारणामुळे निविदा थांबवल्याची सूत्रांची माहिती. फडणवीस सरकारच्या पहिल्या 100 दिवसांच्या कामांमध्ये या कामाचा होता समावेश. नाशिक महापालिकेच्या रस्ते स्वच्छता निविदेतील नियमबाह्य अटींविरोधात याचिका. तर या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टानं पालिका प्रशासनाला फटकारलं. सतीश मस्केंनी केली याचिकेतनं दिलं होतं आभार. तर सांगलीमध्ये सेंट्रिंग कामगारांच्या हत्येचा पोलिसांनी अवघ्या 1 तासात लावला छडा. तर 3 अल्पवयीन मुलांना शहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या. महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. 62 लाखांचं बक्षीस असलेल्या जहाल नक्षलवादी महिला ठार. 3 महिला नक्षलवाद्यांची ओळख पटली. तर नक्षलवादी महिलांकडील शस्त्रसाठा सुद्धा जप्त. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील गावांमध्ये माओवाद्यांना गावबंदी. तर पोयारकोठी मरकरणार या ग्रामस्थांकडून पोलिसांना बंदुका सुपूर्द. शासकीय योजनांच्या लाभामुळे नागरिकांचा पोलिसांवर विश्वास वाढला.
संभाजीनगरमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये गुंड बिश्नोईचे फोटो झळकवणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक. विशाल पवार असं अटक करण्यात आलेल्या या तरुणाचं नाव. नाशिकच्या सय्यद पिंपरी गावात कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या जनावरांची स्थानिकांकडून सुटका. जनावरांना घेऊन जाणाऱ्या गाडीची संतप्त नागरिकांकडून तोडफोड. चंद्रपुरात मेफेड्रॉन ड्रग्जसह तिघांनाही अटक. आरोपींकडून 9,40,000चा मुद्देमाल जप्त. पोलिसांकडून या संदर्भात अधिकचा तपास सुरू. तुळजापूरचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार. ड्रग्ज तस्करीचं रॅकेट मोडून आरोपींवर कारवाई करण्याची शिष्टमंडळाची मागणी. तुळजापूर तीर्थक्षेत्री काही वर्षांपासून ड्रग्ज तस्करी होत असल्याचाही आरोप. नागपुरात रात्री 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांच्या हत्येनं खळबळ. यशोधरा पोलीस ठाणे आणि इमामवाडा या 2 भागांमध्ये दोन्ही हत्या झाल्याची माहिती. प्रयागराजमध्ये महाकुंभासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी तर नागपूरमधील कळमना परिसरामध्ये घडली चोरीची घटना. पोलिसांनी शिताफीनं चोरट्यांना ठोकल्या बेड्या. नाशिकच्या शिखरेवाडीतील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुनील गोडसेंच्या घरात चोरी. 16 लाखांची रोकड आणि 15 लाखांचे दागिने तसंच 31 लाखांचा ऐवज लंपास. पोलिसांकडून तपास सुरू. जळगावच्या चाळीसगावात लग्न समारंभातनं 10.5 लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला. चाळीसगाव पोलिसात या संदर्भात गुन्हा दाखल तर सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू. पुण्यामध्ये भाड्यानं घेतलेल्या गाडीची परस्पर विक्री करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 16 गाड्या खराडी पोलिसांनी घेतल्या ताब्यात. खराडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. दोघांना या प्रकरणी अटक. राज्यात तापमानाचा पारा वाढला. राज्यातील सरासरी तापमान हे 37 अंशांच्या वर तर पुढील काही दिवसात आणखी तापमान वाढण्याची सुद्धा शक्यता. लासलगाव आणि येवला बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण. कांद्याचे सरासरी बाजार दर हे 1,750 रुपयांपर्यंत कोसळले. नवीन उन्हाळी कांद्याची आवक वाढल्यामुळे दरावर परिणाम. रब्बी हंगामात टोमॅटोची सरासरीपेक्षा जास्त लागवड. टोमॅटोला प्रति किलो 5 रुपयांचा भाव. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल. परभणीमध्ये कापसाला 7,250 रुपयांचा दर तर अंतिम वेचणी करून बाजारात कापूस विक्रीकडे शेतकऱ्यांचा सध्या कल. बुलढाण्याच्या कोलवडमध्ये शेतकऱ्यांकडून राजमा आणि चिया पिकाची शेती तर 40 ते 45 हेक्टरवर राजमा आणि चिया पिकाची लागवड. चियाला 22 ते 23 हजारांचा सध्या दर. नांदेड जिल्ह्यामध्ये बदलत्या वातावरणाचा आंब्याच्या मोहराला फटका. 15 दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेत वाढ. परिणामी आंब्याचा मोहर गळतीला सुरुवात. आंबा उत्पादक शेतकरी हैराण. जालना जिल्ह्यातील 2,57,297 शेतकऱ्यांना मदत जाहीर तर ई-केवायसी प्रक्रिया न केल्यामुळे 27,000 शेतकरी मदतीपासून वंचित. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं प्रशासनाचं आवाहन. बुलढाण्याच्या कोलवडमध्ये कृषी ड्रोनचं प्रात्यक्षिक सादर तर कृषी विभाग आणि कॉन्फ्लाय डायनामिक्स यांचा पुढाकार. ड्रोन फवारणीमुळे शेतकऱ्यांचा पैसा आणि वेळही वाचणार. नाशिकच्या अंबड लिंक रोडवर जलवाहिनीला गळती तर या गळतीमुळे पालिकेच्या जलवाहिनीतनं पाण्याची मोठी नासाडी. 22,000 लोकसंख्येच्या पाणी पुरवठ्यावर याचा परिणाम होणार. दुरुस्तीचं काम हे लवकर सुरू करण्यात आल्यामुळे काही भाग यामुळे प्रभावित झाल्याची माहिती. जळगावच्या भुसावळमधील हातनूर धरणातनं आवर्तन सोडलं. तापी नदीमध्ये 700 क्युसेकनं सध्या पाणी सोडलं. हिंगोलीमध्ये फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पाणी टंचाई सुरू तर जिल्ह्यातील 27 तलावांपैकी 50%च पाणीसाठा तलावांमध्ये शिल्लक. मुंबईतील 7 रस्ता परिसरामध्ये एका हॉटेलच्या सांबरात झुरळ आढळलं तर ग्राहकांना स्वतः व्हिडिओ काढून झुरळ आढळल्याचं आणलं समोर. पुणे विद्यापीठात मुलांच्या मेसच्या जेवणात आढळल्या अळ्या तर अभविफच्या या कार्यकर्त्यांनी मेस चालकाला विचारला जाब. नागपुरात चालत्या कारवर उड्डाणपुलाचा 50 ते 60 किलोचा भाग कोसळला. नागपुरातील प्रजापती नगर चौकातील HB टाउन या परिसरातली घटना. कार चालक या प्रकरणी जखमी. धाराशिवच्या कसबे तडवळे या गावामध्ये 10वी परीक्षेचं केंद्र मिळवून दिल्यानं आमदार विक्रम काळेंचा सत्कार. अनेक वर्षांपासूनची ग्रामस्थांची परीक्षा केंद्राची मागणी. अहिल्यानगरमधील राहुरीमध्ये प्रियकराकडून प्रेयसीची हत्या तर हत्येनंतर आरोपी प्रियकराची पोलिसांकडे स्वतःहून कबुली. अनैतिक संबंधातील वादाच्या प्रकरणातनं प्रेयसीची हत्या. जळगावच्या अतिदुर्गम भागामध्ये 4 दिवसात 14 हरणांचा मृत्यू. पाल या ठिकाणी हरिण पैदास केंद्रात चाऱ्यातनं विषबाधा झाल्यामुळे हरणांचा मृत्यू झाल्याची माहिती. गोंदियाच्या देवरी शहरातील शाळेमधील शिक्षकाकडून महिलेचा विनयभंग. सहकारी शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या इचलकरंजी जर्मनी टोळीकडून रस्ता अडवून वाढदिवस साजरा तर वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल. जर्मनी टोळीतील 6 जणांची पोलिसांकडून धिंड. शिर्डी शहरातील महामार्गावर आता हाय बॅरियर्स तर साई मंदिर परिसरातील ट्रॅफिक जामची समस्या दूर करण्यासाठी या उपाययोजना.
राज्यातील अनेक जिल्हा बँका पुन्हा अडचणीत, तर कर्जमाफीच्या आशेमुळे शेतकऱ्यांची कर्ज भरण्याकडे पाठ. बँकांमध्ये 28,706 कोटींची थकबाकी. बैठकीच्या आधी मंत्र्यांना महसूल विभागाची परवानगी बंधनकारक. बैठकीला जिल्हाधिकारी व्हीसीद्वारेच उपस्थित राहतील. जिल्हाधिकाऱ्यांची मंत्रालयवारी टळणार. राज्यातील विद्यार्थ्यांसाठी वाहतूक भत्ता देण्याचा निर्णय, तर शिक्षणासाठी दूरच्या गावात जावं लागणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा. 2025 ते 26 या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय अंमलात येणार. सिंधुदुर्गमध्ये अंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेची तयारी आता पूर्ण. उद्या पहाटे 3:30 वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात होणार. पुणे शहरात जीबीएसचा आणखी एक रुग्ण आढळला. शहरामध्ये एकूण 183 जणांना जीबीएसची लागण. कोल्हापुरात जीबीएसचा तिसरा बळी. शहरातील 80 वर्षाच्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू. शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्यांची जीबीएस रुग्णांची संख्या आता 12वर. सोलापूरच्या माळशिरसमधील सानिया कागदे एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण, तर महसूल अधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर ग्रामस्थांकडून त्यांचा सत्कार. परभणीतील खासगी बाजारपेठेत तुरीला 6,700 रुपयांचा दर, तर दर कमी झाल्यामुळे शेतकरी हवालदिल. नाफेडकडून खरेदी लवकरच सुरू होणार. तूर विक्रीसाठी नोंदणी करण्याचं शेतकऱ्यांना प्रशासनाचं आवाहन. चिंचखेडा या जुनाजवळ जादूटोण्याच्या संशयावरून एकावर जमावाकडून हल्ला, तर 40 जणांवर गुन्हे दाखल. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. नाशिकमध्ये सायबर चोरट्यांकडून 55 कोटींवर डल्ला, तर जादा परताव्याच्या मिशानं नाशिककरांनी 55 कोटी गमावले. सायबर पोलीस ठाण्यात वर्षभरात 104 गुन्हे दाखल. झारखंडमधील श्वान स्पर्धेमध्ये साताऱ्यातल्या सूर्या श्वानानं पटकावलं गोल्ड मेडल, तर सूर्या श्वानानं महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात उंचावलं. मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून श्वानासोबत असणाऱ्या पोलिसांचाही सन्मान. गोदावरी नदीतील स्वाभिमानी संघटनेचं उपोषण रात्री उशिरा स्थगित. शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी सुरू होतं उपोषण. प्रशासनाच्या विनंतीनंतर हे उपोषण सध्या स्थगित. सोलापूरच्या माढ्यातील अकोले खुर्द गावातील विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण. विद्यार्थ्याची गावातनं वाजत गाजत मिरवणूक. शाळेकडून विद्यार्थ्याचा मोठा सन्मान. जालन्याच्या जाफराबाद आणि भोकरदन त्या तालुक्यातील 399 गावं आणि 61 वाड्यांमध्ये पाणी टंचाई. फेब्रुवारीतच अनेक गावांमध्ये विहिरींनी तळ गाठला, तर पाणी पुरवठा विभागाकडून टंचाई आराखडा तयार करणं सुरू. नांदेड जिल्ह्यामध्ये जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश लागू. सभा मोर्चा मिरवणूक काढण्यास सध्या बंधनं. अपर जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी यांच्या कार्यालयाची माहिती.